Hello, everyone out there. How are you? Hope all of you are fine and good. I am Mansi, and I warmly welcome you to this session of English class. आज आपण आपल्या इंग्लिश क्लासमध्ये एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ह्याची जी स्टोरी वाचत होतो तिलाच आपण कन्क्लुडिंग पार्ट तिचं वाचूया की शेवटी त्या स्टोरीमध्ये काय झालं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात करून देऊ की आपण आतापर्यंत काय वाचून चुकलो आहोत की जो नरेटर असतो तो आपल्या घरी असतो, तर एका दुपारी त्याला काही आरडाओरडा ऐकू येतो. तो आपलं पुस्तक वाचत बसलेला असतो, तर त्याला कुत्र्यांचं भोकणं आणि अशा सगळ्या गोष्टी ऐकू येतात जोराजोराने. तर तो पाहायला जातो की काय चाललंय. तर तो पाहतो की एक मेल लंगूर म्हणजे एक नर लंगूर जो आहे त्यांनी आपल्या मध्ये दाबावून ठेवलाय एक छोट्याशा बेबी लंगूरला. आणि मग त्याला आठवण येते की ह्यांच्याकडे असा कस्टम असतो की जो मेल लंगूर असतो तो आणि दुसऱ्या लंगूर मेल नर लंगूरला तो नाही राहू देत आपल्या पुढे. तर तो कसा त्याला वाचवतो त्याच्याशी आणि मग कसं त्याची देखभाल करतो, त्याला त्याचे वुंड्स ठीक करतो. त्याचे आई वडील मिळून त्याला जे आहे ना थोडं म्हणजे ठीक करतात, बरं करतात. आणि तितक्यात त्याची आई जी असते त्या छोट्या बेबी लंगूरची ती पण हे सगळं बघत असते. मग त्यानंतर काय होतं चला आपण वाचूया. तर ती थोड्या वेळ जे आहे त्या लंगूरला आपल्या बेबीला बघते, खूप पाहते, त्याला कुरवाळते, त्याला बघते की कुठे त्याला चोट लागली आहे आणि तो कसं त्याला ठीक केलं जाईल. मग त्यानंतर ती सोचू लागते की कशा प्रकारे आपण आपल्या बेबीला सेफ ठेवू शकतो आणि असं काय केलं पाहिजे असं वाटतं तिला पाहून. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. म्हणजे काही सेकंड्स करता जी आई होती लंगूरची ती तिने माझ्या डोळ्यात स्ट्रेट पाहिलं, म्हणजे सीधे माझ्या डोळ्यात बघू लागली ती. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आज सुद्धा मी तो जो लुक होता जो तिने दिला, जशा प्रकारे तिने बघितलं मला, ते मी आजही विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. जे की ती आपल्या डोळ्यांनी जणू काही म्हणणं चाहत होती की ती त्याला थँक्यू म्हणणं चाहत होती. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करत होती की त्यांनी तिच्या मुलाला, त्याच्या बच्च्याला वाचवलं. I was overwhelmed by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. तर मी ज्या प्रकारे तिने आपले सेंटिमेंट्स व्यक्त केले डोळ्यांनी, मी त्याच्या कारणाने खूप अभिभूत झालो. अगदी मला खूप जास्त भावना आल्या अशा. तर मला तो गोष्ट आजही मी विसरत नाही. There sat a universal mother holding a stricken child in her lap. म्हणजे काय, ही जी गोष्ट होती जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला कळलं की आईची जी भावना असते ती एक युनिव्हर्सल आहे. म्हणजे पूर्ण ब्रह्मांडात एकासारखीच असते ती. युनिव्हर्सल म्हणजे काय, एक्झिस्टिंग एव्हरीवेअर और इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. चारीकडे कुठेही जाते. ही आई आणि लेकचा जो संबंध असतो हा चाहे माणसामध्ये असो चाहे जनावरांमध्ये असो हा एकासारखाच असतो. त्या दिवशी मला हे कळलं. होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड, स्ट्रिकन म्हणजे टू बी हिट हार्ड, सफर, इन हर लॅप. आणि तिने ज्या प्रकारे आपल्या म्हणजे की मारलेल्या इतक्या घायल मुलाला आपल्या गोदीत ठेवलं होतं त्याच्याने मला असं कळलं. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached out our kitchen roof. आणि त्याच्यानंतर एकदम फ्लॅश मध्ये म्हणजे की सेकंड्स मध्ये काही ती आपल्या बेबीला क्लिंगिंग टू हर बेली, बेली म्हणजे कसं पोटाला असं चिपकवतात ना, जर तुम्ही बघितलं असेल तर आपलं चिपकावून आणि ती जी आहे एकदम पळाली तिथून आणि आमच्या किचन रूफ वरती चालली गेली, म्हणजे तिथून आली होती. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तिने चारीकडे पाहिलं. विशियस म्हणजे इव्हिल, विकेट म्हणजे वाईट जो मेल लंगूर होता त्याच्याकडे पाहू लागली की तो तर कुठे नाही असं जवळपास पाहू लागली. अँड देन लीप्ड अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि त्यानंतर जिथे त्याच्यावरती एन्काउंटर झाला होता, जसं त्याच्यावरती अटॅक जो झाला होता त्या दिशेच्या विपरीत दिशामध्ये ती आपल्या मुलाला घेऊन चालली गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality. तर म्हणजे की जी आमची छोटीशी जी मीटिंग झाली, जी आमची मुलाखत झाली, त्याच्याने मला कळलं त्या विथ द मदर अँड द बेबी लंगूर, त्या आई बरोबर आणि त्या छोट्या बेबी लंगूर बरोबर, त्याच्याने मी कन्व्हिन्स झालो, मी या गोष्टी करता अगदी मी सहमत झालो की इंटरस्पिशीज कम्युनिकेशन. इंटरस्पिशीज म्हणजे काय की आपली स्पिशीज काय ह्युमनची आहे, बाकी अॅनिमल्स आहे, बर्ड्स आहे, इन्सेक्ट्स आहेत, खूप सारे असतात. तर ह्यांच्यात जी कम्युनिकेशन होते, जो वाद संवाद होतो, म्हणजे बोलून नाही होत ना, हर गोष्ट बोलून आपण नाही करू शकत. काही आता त्यांच्याबरोबर तर आपलं भावनात्मक जुडाव असतो. तर आणि म्युच्युअल ट्रस्ट, आणि जो आपण एकामेकाशी ट्रस्ट करतो तो इज इंडीड अ रियालिटी. ते खरं आहे, म्हणजे ते होऊ शकतं, होतं असं. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. तर आणि जर कोणी व्यक्ती
असे या लोकांबरोबर जे मूक प्राणी आहेत त्यांच्याबरोबर जर सही प्रकारे करेल तर द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. हम्स इनटू ऍक्शन म्हणजे बिकम्स ऍक्टिव्ह. तर जेव्हा आपण त्यांच्याप्रती प्रेम दाखवू तर ते पण आपल्याप्रती प्रेम दाखवतात. ते नक्कीची गोष्ट आहे. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर जी आई लंगूर होती जी त्याच्याने कळलं मला की तिने मला हे दाखवलं की नुसतं फूड जे आपण देतो, अन्न देतो ना पशु पक्षींना, तर तेच नुसतं असं नाही की कम्युनिकेशनचं आपलं साधन की आपण त्यांना प्रेम करतोय असं बिटवीन मॅन अँड अॅनिमल, बट दॅट देअर वर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण त्याच्याशिवाय सुद्धा आणि काही वेज आहे आणि काही तरीके आहे ज्याच्याने का हा जो आपला बॉन्ड आहे अॅनिमल आणि मॅन मधला म्हणजे मनुष्याचा आणि जनावरांचा जो की आणि गहरा होऊ शकतो. तो कशाने होऊ शकतो? एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट म्हणजे विश्वासनी, कंपॅशननी, प्रेमाने आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आपसामध्ये जे आपण एक अंडरस्टँडिंग ठेवतो त्याच्याने हे वाढू शकतं. 55 years have passed since that day. म्हणजे त्या दिवशी नंतर आज 55 वर्ष होऊन गेले, 55 years होऊन गेले. आय एम नाव 70 years old. तर आता मी 70 years old आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण मी आजही जे आहे आठवण करतो तो जो एन्काउंटर झाला होता, आमचा आमना सामना झाला होता, जो स्पेशल प्रकारचा, एक विशेष प्रकारचा, त्याला पण आजही मी आठवण करतो. तपन मुखर्जी, तर या जे नरेटर होते ते तपन मुखर्जी यांनी ही कहाणी लिहिली. खूप सुंदर कहाणी होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि म्हणजे सांगता सांगता सुद्धा मला तर अगदी रोंगटेच उभे राहिले होते, किती सुंदर असं पण काही होऊ शकतं. अशा प्रकारे आपण स्टोरी वाचलेली आहे. तर आता आपली स्टोरी वाचून झालेली आहे. आज आपण आता इंग्लिश वर्कशॉप हे स्टार्ट करूयात. इंग्लिश वर्कशॉप मध्ये आपण बहुतेरे एक्सरसाइजेस तर करून चुकले आहोत. आता बघा ही नेक्स्ट एक्सरसाइज आहे जी स्टेट वेदर यू एग्री और डिसएग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालती काही स्टेटमेंट्स दिलेले आहे आणि आपण यांच्या बरोबर एग्री आहोत, सहमत आहोत किंवा असहमत आहोत हे आपल्याला सांगायचं आहे. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. म्हणजे जिथे तो राहत होता रायटर, तो जो कंपाऊंड होता तो रिच इन नेचर्स बाउंटी म्हणजे तिथे खूप नेचरच्या प्राकृतिक वस्तू खूप होत्या. तर हे एग्री आहे. तो जिथे राहत होता तिथे चारीकडे हिरवळ होती. हॉलिडेज प्रोव्हाइड एज अन ऑपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. जेव्हा सुट्ट्या असतात तर ते आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी देतं, अवसर देतं की आपण विविध प्रकारच्या मॅगझिन्स आणि पुस्तक बघू शकू, वाचू शकू. तर हे एग्री, हे सुद्धा एग्री. फर्स्ट सेकंड दोन्हीमध्ये एग्री. थर्ड आहे द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. म्हणजे नॅरेटरनी, जो रायटर होता त्यांनी मिस्टेक केली, त्यांनी चूक केली त्या बेबी लंगूरला वाचवून. तर ह्याच्याशी आपण डिसएग्री आहोत. मग हे अॅनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स. अॅनिमल्स जे आहेत, जे जानवर असतात ते इमोशन्सला, आपल्या भावनाला व्यक्त नाही करू शकत. तर हे पण चुकीचं आहे. सो दिस इज ऑल्सो डिसएग्री, ह्याच्याशी पण डिसएग्री. आणि मग लास्ट द नरेटर वॉज 55 years old when this incident occurred. जेव्हा हे इन्सिडेंट झालं होतं तेव्हा नरेटर 55 years होता. तर हे पण डिसएग्री, कारण की तो म्हणतो की 55 वर्षा आधी मी म्हणजे होऊन गेलेत आणि तरी पण मला हे लक्षात येणार. आता तो 70 वर्षाचा आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तेव्हा तो 55 वर्षाचा नव्हता आणि लहान होता. नेक्स्ट आहे मॅच द फ्रेजेस गिव्हन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग्स इन ग्रुप बी. तिथे फ्रेजेस आहे आणि त्याचे मीनिंग आहे. हे तुम्ही बघा. टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ. तर ह्याचा अर्थ काय होईल? ह्याचा अर्थ होईल टू बी अन एसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट, म्हणजे की कोणत्या वस्तूचं इंटिग्रल पार्ट असतं. टू बी एनग्रोस्ड इन म्हणजे की टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. टू टेक नोटिस ऑफ, टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. नेक्स्ट आहे टू फिगर आउट, टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. टू पॉन्डर ओव्हर, ह्याचा आहे टू पॉन्डर ओव्हरचा आहे टू थिंक अबाउट सिरियसली. मग आहे टू बी ओव्हरवेल्ड बाय, ह्याचा आहे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. आणि इन अ फ्लॅश, व्हेरी क्विकली. टू फाइंड अ सोलेस, ह्याचं आहे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. तर अशा प्रकारे ह्याचे फ्रेजेस आणि त्याचे मिनिंग आपण बघितले आहे. पुढचं जे पार्ट बाकी आहे ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर आता आपला टेक्स्टबुक मधला लँग्वेज स्टडीचा जो पार्ट आहे तो आज आपण बघणार आहे. फाइंड आउट द आयएनजी फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इनटू द फॉलोइंग. आयएनजी फॉर्म्स म्हणजे जे वर्ब बरोबर किंवा आणि काही कशा बरोबर जे आयएनजी फॉर्म्स लागले आहेत त्याच्यात ते पाहायचे आहेत, काढायचे. आणि त्यानंतर हे प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड एज अन ऍडजेक्टिव्ह
प्रेझेंट पार्टिसिपल युज्ड ऍज अ वर्ब इन द कंटिन्युअस टेन्स. तर हे दोन्ही मध्ये पाहायचं आहे आपल्याला. तर सर्वात आधी बघू प्रेझेंट पार्टिसिपल युज्ड ऍज अन ऍडजेक्टिव्ह. प्रेझेंट पार्टिसिपल त्याच्यामध्ये म्हणजे की आयएनजी जे लागलेलं असतं आणि ते ऍडजेक्टिव्ह सारखं जे युज झालेलं आहे म्हणजे की विशेषण सारखं. ट्विंकलिंग आईज, आयएनजी युज झाले. ट्विंकलिंग आईज म्हणजे आईज म्हणजे हे नाऊनच्या आधी लागतं. नाऊनच्या आधी जेव्हा युज झाले तर म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह आहे. तर म्हणून ट्विंकलिंग आईज, मेरॉन्डिंग लंगूर, स्लोपिंग रूफ, केअरिंग आर्म्स. इथे आईज, लंगूर, रूफ आणि आर्म्स हे सगळे काय आहे, नाऊन आहे आणि ह्याच्या बरोबर हे लागले आहेत म्हणजे की हे काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. हे ऍडजेक्टिव्ह सारखे युज झाले. नेक्स्ट आहे प्रेझेंट पार्टिसिपल युज एज अ वर्ब इन द कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स मध्ये युज झाले ऍज अ वर्ब. तर हे तर फार सोपं असतं. वॉज उझिंग, वॉज होल्डिंग, वॉज ब्रीदिंग म्हणजे हे काय असतं, हे अशा वॉज इज बरोबर लागतं. वॉज पॉन्डरिंग, वॉज ट्राईंग. तर ह्याच्यात दोन्हीमध्ये तुम्हाला अंतर कळलं असेल. प्रेझेंट पार्टिसिपल दोन्ही आहे. जर ते ऍडजेक्टिव्ह असेल तर ते नाऊनच्या आधी लागेल आणि जर ते वर्ब असेल ऍज अ वर्ब इन द कंटिन्युअस टेन्स असेल तर आयएनजी मध्ये, आयएनजी कंटिन्युअस टेन्स मध्ये लागतं. तर तिथे काय असतं, अशा प्रकारचे इज, वॉज, वर्ब बरोबर आयएनजी लागतं. नेक्स्ट आहे स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ह्याच्यात काही एरर्स आहेत ते बघूया. माय ग्रँड पेरेंट्स लेड डाऊन फॉर अन आफ्टरनून लॅप. तर ह्याचं काय होईल आन्सर, माय ग्रँड पेरेंट्स ले डाऊन. लेड हा चुकीचा शब्द आहे, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून लॅप. नेक्स्ट आहे स्ट्रेंजर वर नॉकिंग एट आवर डोर. अ स्ट्रेंजर म्हणजे की सिंगुलर आहे. सिंगुलर बरोबर हे वर नाही लागणार आहे, हे चुकीचं आहे. तर अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग आउट एट आवर, नॉकिंग एट आवर डोर. तर हे ते वरच्या जागी वॉज लागेल. नेक्स्ट बघा, माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. माय सिस्टर अँड आय शेअर्स हे चुकीचं आहे. तर माय सिस्टर अँड आय शेअर, ठीक आहे. तर म्हणजे मी आणि माझी बहीण शेअर करतो. शेअर्स नाही, शेअर होईल. वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. वन ऑफ माय फ्रेंड्स, ठीक आहे ना, माझे खूप सारे मित्र, त्यातनं एक मित्र. तर वन ऑफ माय फ्रेंड्स, माझे बहुत सारे मित्र आहेत, त्यातनं एक मित्र. वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल. अँड लास्ट आहे फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाइंग ओव्हरहेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. आता बर्ड्स तर आहे याच्यात, पण फ्लॉक आहे म्हणजे की एक समूह आहे. समूह किती आहे, एकच आहे, ठीक आहे ना. बर्ड्सचा समूह एकच आहे. तर इथे वर फ्लाइंग नाही येईल, इज फ्लाइंग येईल. तर इथे फ्लॉक ऑफ बर्ड्स इज फ्लाइंग ओव्हरहेड. नेक्स्ट आहे रिराईट द सेंटेन्सेस एज पर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन अलॉंग विथ. हे आता आज आपण जितकेही हे याच्यात करतो आहे, पीपीटी मध्ये तुम्ही जे बघता आहात, हा सगळा प्रकार जो आहे हा तुमचा ग्रामरशी रिलेटेड आणि असे सगळे तुम्हाला एक्झाम्स मध्ये येतात. हे पण इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले जातात. एक सेंटेन्स असतं, त्याच्यात कधी नेगेटिव्ह करायला म्हणतात, कधी टेन्सच्या रिलेटेड असतं, कधी ऍडजेक्टिव्ह ऍडवर्बच्या रिलेटेड असतं. कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन असू शकतो. आय टूक द बेबी लंगू टू आवर बॅकयार्ड. तर हे सेंटेन्सला काय करायचं, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. तर हा काय आहे, हा सेंटेन्स आपला आहे प्रेझेंट टेन्सचा, ठीक आहे ना. आय टूक द बेबी, त्याच्यात काय करायचं, पास्ट परफेक्ट टेन्स. तर आय हॅड टेकेन, ठीक आहे ना. टूक, टेक, टूक, टेकेन असं असतं. टेक, टूक आणि टेकेन. तर आय हॅड टेकेन जेव्हा आपलं परफेक्ट टेन्स आहे तर मग हॅड लागतं. द बेबी लंगू टू आवर बॅकयार्ड. Next day she simply sat there quietly. Rewrite the sentence in the present continuous tense. म्हणजे की आत्ता चाललं आहे, जी वस्तू आत्ता चालली आहे ती आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. शी इज सिम्पली सिटिंग. जेव्हा आपण कंटिन्युअस टेन्सेस म्हणतो मग ते चाहे पास्ट असो किंवा प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो, तर मग त्याच्यामध्ये वर्ब बरोबर आयएनजी फॉर्म लागतं, ठीक आहे. तर शी इज सिम्पली सिटिंग आणि जेव्हा आयएनजी फॉर्म लागेल तर मग इज, वॉज पण लागेल. She is simply sitting there quietly. The mother langur looked straight into my eyes. या सेंटेन्सला रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे टेन्सेस तर फार जरुरी आहे, हे तुम्हाला समजणं. तर ह्याला सिम्पल प्रेझेंट मध्ये करायचंय. द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट. लुक्ड हा शब्द त्याच्यात चेंज होईल. द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. हे बहुत सोपं होतं. लुकच्या जागी लुक्स येऊन जाईल. नेक्स्ट आहे शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. ह्याला काय करायचंय, सिम्पल फ्युचर टेन्स, ठीक आहे. फ्युचर मध्ये पण काय लावतो, विल लावतो. तर शी विल सर्वे. सर्वेड ईडी हटून जाईल. ईडी नेहमी पास्ट टेन्स मध्ये लागतं, हे तुम्ही लक्षात ठेवा नेहमी करता. शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. अशा प्रकारचं
हे त्यांच्या रिलेटेड आपण एक्सरसाइज बघितली. तर अशा प्रकारे आज आपण बहुत काही शिकलो. स्टोरी संपली, फार सुंदर स्टोरी होती. स्टोरीच्या रिलेटेड आपण 2 एक्सरसाइज बुक मध्ये पाहिल्या. आधी तर की म्हणजे ट्रू फॉल्सचं म्हणजे ऍग्री डिसएग्रीचं जे एक्सरसाइज होतं आणि जे मिनिंग वाला एक्सरसाइज होतं ते तुम्ही परत बघा आणि समजा त्याला. त्याबरोबरच आज जे आपण ह्याच्यात केलं आहे ते फार महत्वाचं आहे, कारण की ते सगळं पार्ट ग्रामर पार्ट आहे आणि ह्याच्याशी 2-2 मार्क्सचे तुमचे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स पण येतात. तर ते फार महत्वाचे असतात. टेन्सेसला नीट पडा, समजा, शिका. आजचा हा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.